श्रीराम श्रीराम. तबल्याचा बघा एकदा, थोडा तबल्याचा वाढवा. तबल्याचा थोडासा वाढवा. तबल्याचा थोडासा वाढवा. आणखी थोडा वाढवा. थोडा थोडा वाढवा. थोडासा कमी करा. थोडा कमी करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. स्वान्तानन्दनिमग्नस्वान्ता प्रकरोतु सन्ततं कृपया यदुनन्दन सुखमानि वाणी वीणालसङ्गदा भोजा.
कृष्णा देवीच्या वसणाऱ्या, कृष्णा देवीच्या वसणाऱ्या, कृष्णा देवीच्या वसणाऱ्या. कृष्णा देवीच्या वसणाऱ्या, कृष्णा देवीच्या वसणाऱ्या, कृष्णा देवीच्या वसणाऱ्या, कृष्णा देवीच्या वसणाऱ्या.
क्षणोक्षणी करावा विचार, क्षणोक्षणी करावा विचार, क्षणोक्षणी करावा विचार. तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू, आशिवंत देव जाणार सगळं. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आशिवंत देव जाणार सगळं. संत समागमी घरोनी आवडली, संत समागमी घरोनी आवडली, संत समागमी घरोनी आवडली. करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, आशिवंत देव जाणार सगळं, नाशिवंत देव जाणार सगळं. तुका म्हणे घालो विचार बहारले, तुका म्हणे घालो विचार बहारले, प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला हा अभंग संत श्रेष्ठ हा पंखा बंद करता डिस्टर्बन्स होतो. संत शिरोमणी संतांचे मुकुटमणी असलेले जगद्गुरु तुकोबारायांचा
अभंगाचा विचार बघण्यापूर्वी ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे त्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आपण पाहिला पाहिजे. ज्यांच्या अधिकाराचं वर्णन करताना मोरोपंतांनी त्यांच्या आर्यमध्ये सांगितलं, मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून वाणी, नेले जडवई तुमची, नेले जडवई तुमची, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी, रामा 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 हरी हरी रामा 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 सीता हरे रामा 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 रघुनाथ रामा रामा मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी, नेले जड वैकुंठी विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. कर्मानी वाणी, पण ज्यांनी आपली वाणी साक्षात भगवान पांडुरंगाच्या चरणी अर्पण केली असे ते जगद्गुरु तुकोबा. घरी दुकानी होती बरं का, पण ज्यांनी ती दुकानी न करता लोकांच्या दुकानी नामामृत ओतले असे ते जगद्गुरु तुकोबारा प्रस्तुत सेवेकरिता घेतलेल्या या अभंगामध्ये आपल्याला सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कीर्तनाच्या पूर्वरंगाकडे जाताना कीर्तनाच्या नियमाप्रमाणे काही निमित्त कथन केलं पाहिजे. या न्यायानं नीरा नरसिंहपूर सारख्या अत्यंत पवित्र क्षेत्री, ज्या ठिकाणी स्वतः भक्तराज प्रल्हादांनी अत्यंत दिव्य अशी तपश्चर्या भगवंताची केली, त्या स्थळावरती उभा ठाकून माझ्यासारख्या पामराला कीर्तन सेवा करण्याचं महत्भाग्य प्राप्त होणं भगवान नृसिंहनाथ महाराजांच्या कृपेने मला वाटतं तिसरी चौथी वेळ ही कीर्तनाची आहे. यापूर्वी काही यज्ञ यागादींचा कार्यक्रम होता, त्याही नंतर गेल्या वर्षी याच उत्सवामध्ये कीर्तन सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. कसं मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो नेहमी की फार काही कळतं म्हणून कीर्तन करायचं. थोडंफार गाता येतं, टाळ वाजवता येतो, एखादा दृष्टांत पाठ आहे, सिद्धांत पाठ आहे, एखादी ओवी पाठ आहे, अभंग पाठ आहे, आख्यान सांगता येतं, दृष्टांत सांगता येतो, कथारंग वैता येते. या सगळ्या गोष्टींच्या करिता कीर्तन करायचं ते करूही नाही, कीर्तनाची ती मर्यादा नाही. आणि हे सर्व येतं थोडं का होईना असं मला प्रामाणिकपणे बिलकुल वाटत नाही. पण तरीही माझ्यासारख्या बालकांनी कीर्तन करण्याचा अट्टहास का करायचा, माझ्यासारख्या पोरासोरांनी कीर्तन करण्याचा आग्रह का करायचा, तर त्या निमित्ताने का होईना माझ्या अंतःकरणातली खरोखर प्रामाणिक भावना आपल्याला सांगतो की त्या निमित्ताने का होईना भगवान ज्ञानेश्वर माऊली, भगवान नृसिंहनाथ महाराज आणि भक्त प्रल्हादजी यांच्या मांडीवरती एक लहान लेकरू म्हणून खेळायला मिळतं म्हणून कीर्तन करायचं, बाकी काही. आणि या न्यायानं आज तरुण वयात भगवत कृपया सद्गुरु कृपया कीर्तन सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. पण हल्ली म्हणतात ना, काळ बरोबर नाही, कलियुग.
बऱ्याच ठिकाणी आम्हाला हिणावतात लोक, काय लहानपणापासून कीर्तन करते, काय टाळ वाजवते, काय कथा सांगते असं म्हणतात. पण खरोखर सांगतो, अशा ठिकाणी जेव्हा कीर्तन सेवा करायला मिळते, नृसिंहनाथांची कृपा जेव्हा अशा ठिकाणी कीर्तन सेवा करताना होते, तेव्हा खरोखरच कीर्तन मार्ग निवडला किंवा कीर्तन मार्ग भगवंतानी प्रदान केला आणि आपल्या आयुष्याचं सार्थक झालं, अशा प्रकारची सद्भावना अंतःकरणामध्ये एक निर्माण होते. आम्ही लोकांना ठणकावून सांगत असतो ते या स्थानाने भक्त प्रल्हादजींनी जी तपश्चर्या केली, जो मार्ग दाखवला. अरे कीर्तन हा काही तरुणपणीचा केवळ किंवा केवळ म्हातारपणीचा किंवा केवळ प्रौढपणीचा विषय नव्हे, तो मातेच्या गर्भात आल्यापासून भक्ती हा विषय आजीवन मरेपर्यंत, देह जाईपर्यंत आहे. कौमार आचरित प्राज्ञ धर्मात भागवतानी, हा भक्त प्रल्हादजींचा आदेश आमच्या अंतःकरणामध्ये आहे. त्यानुसार आम्ही कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करतो असतो. आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. त्या अभंगामध्ये त्यांनी सांगितलं, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरुनी आवडी, करावी तातडी परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरुनी राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अभंगाच्या प्रस्तावनेकडे जाताना सुरुवातीला सर्वांच्याच अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये काही प्रश्न पडतात. तुकोबारा म्हणतात ना, क्षणोक्षणी हाचे करावा विचार. तुकोबारा म्हणतात ना, तरावया पार भव सिंधू. मग सगळ्यात पहिला प्रश्न म्हणत नेमका विचार कुणी करायचा? पहिला प्रश्न विचार कुणी करायचा, दुसरा प्रश्न विचार कधी करायचा, तिसरा प्रश्न विचार कशाचा करायचा, चौथा प्रश्न विचार काय डोळ्यासमोर ठेवून करायचा, पाचवा प्रश्न विचार कशाच्या माध्यमातून करायचा, आणि सहावा प्रश्न विचार काय टाळून करायचा. या 6 प्रश्नांची उत्तरं मिळाली, अभंग सुटला. फार काही खोलात जाण्याचं काम नाही. आपलं तुम्हाला जास्त नको, मला तर जास्त काही कळत नाही तर ठरलेलंच. असं आहे, विचार कसा करावा, कधी करावा, कुणी करावा, काय डोळ्यासमोर ठेवून करावा, कशाच्या माध्यमातून करावा आणि काय टाळून करावा, या 6 प्रश्नांची उत्तर म्हणजे प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला हा अभंग आहे. दुसरा मुद्दा असा की या अभंगामध्ये नरदेहाचं अप्रत्यक्षपणे का होईना पण कौतुक केले जगद्गुरु तुकोबारायांनी. आपल्याला नरदेह लाभलाय, तो नरदेह फार चांगला आहे, अप्रत्यक्षपणे का होईना, पण त्याच नरदेहाचं तो कसा वाईट आहे याचं सुद्धा चिंतन केले, तो कसा नाशिवंत आहे याच्याबद्दल सुद्धा उद्गार काढले. मग असं असताना नरदेह नेमका चांगला का नरदेह नेमका वाईट, म्हणजे पर्यायी तुम्ही आम्ही नेमके चांगले का तुम्ही आम्ही नेमके वाईट, याचं सुद्धा चिंतन त्या ठिकाणी आपल्याला करायचं असतो. अभंग तसा फार विस्तृत आहे, चिंतनीय. एका पूर्वरंगात या संपूर्ण अभंगाचा विचार होईल असं माझं मुळीच म्हणणं नाही. टप्प्याटप्प्याने थोडाफार प्रस्तावनेचा विचार यथासमय, यथावकाश, यथामती, यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करतो. आपला सगळ्यात पहिला प्रश्न होता विचार कुणी करायचा. आता तुम्ही आणि मला सांगा, कीर्तन म्हणजे काय? फक्त एकट्याचा बोलबाला नाही. कीर्तन म्हणजे वक्त्यांचा श्रोत्यांचा संवाद आहे म्हणा. त्यात हे सर्व साथीदार आधार द्यायला. वक्ते श्रोते यांचा संवाद म्हणजे कीर्तन.
मग त्याच्यामुळे आपण सर्व कीर्तनामध्ये सहभागी व्हा असं माझं म्हणणं, विनंती आपल्या सर्वांच्या चरणी. मला सांगा, विचार नेमका कोणी करायचा? कोणी करायचा? आपण करायचं की नाही? माणसाने का किड्यानी करायचा, मुंगीनी करायचा, कुत्र्यांनी करायचा, बैलांनी करायचा, का माणसाने करायचा? विचार कोणी करायचा? माणसाने करायचा ना, मनुष्य मात्राने करायचा ना. आपण इथे सगळे जमलेले माणसंच आहेत ना. आता एवढं तरी सांगा मला, आपण विचार करायचा, तुम्ही आम्ही जमलेले आहेत. का करायचा? याची 3 कारण आहेत शास्त्रामध्ये. सगळ्यात पहिलं कारण, मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे, सहजासहजी भेटत. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी मनुष्य देह दुर्लभ आहे हे 3 दुर्लभ गोष्टींपैकी सर्वात प्रथम उच्चारणात आहे. दुर्लभं त्रयमेव देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. हा अत्यंत दुर्लभ, अत्यंत फिरून मिळाला. हा दुर्लभ असल्यामुळे मनुष्याने विचार करावा. दुसरं कारण काय म्हणाले? माणसाच्या जन्मात येऊन विचार करणं जेवढं सोपं आहे तेवढं इतर जन्मांच्या मध्ये जाऊन विचार करणं सोपं नाही. आपण पहा, पडताळून पहा. देवाचा विचार, देवाचं भजन, देवाचं चिंतन तुम्हा आम्हाला शक्य आहे ना? का कोणत्या प्राण्याला शक्य आहे? आणखी कोणाला शक्य आहे? कोणाला शक्य नाही हो. म्हणून या जन्मामध्ये आपल्याला विचार करणं शक्य आहे. त्यामुळे विचार करा ही संतांनी कळकळीची विनंती आपल्याला केली, आदेश दिला, मार्ग दाखवला. या जन्माशिवाय इतर जन्मांमध्ये भजन घडूच शकत नाही. याची जन्मी घडे देवाचे भजन, याची जन्मी घडे देवाचे भजन. याची जन्मी घडे देवाचे भजन. आणि कधी ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे. याची जन्मी घडे देवाचे भजन, याची जन्मी घडे देवाचे भजन, याची जन्मी घडे देवाचे भजन. पंढरनाथ भगवान की, याची जन्मी घडे देवाचे भजन. आणि कधी ज्ञान नाही कोठे. याच जन्मात घडतं, इतर जन्मांमध्ये घडत नाही. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी. 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. एक तर भगवंताचं स्मरण, आणि भगवंताचं स्मरण व्हावं असं वाटत असेल तर मरणाचं स्मरण. हे मरणाचं स्मरण आणि भगवंताचं स्मरण फक्त मनुष्य जन्माच्या आधारानेच शक्य आहे. बरं, इतर जन्मांमध्ये फार सोयी सुविधेने हे मिळेल किंवा फार सहजासहजी करता येईल असं नाहीये. 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. एक तर भगवंताचं स्मरण आणि त्याच्या जोडीला मरणाचं स्मरण. आता मला प्रामाणिकपणे सांगा, आपल्या मरणाचं भान किती जणांना असतं? मग देह जाणारे, जातसे ध्रुव मृत्यू, पंचमहाभूतांचा गोळा, नाशिवंत, तो माहित किती जणांना असतो ते सांग. मरणाचं स्मरण कोणाला तरी असतं का? कोणाला नसतं. आपण मरणार आहोत याची आठवण कोणालाच नसते. महाभारतामध्ये सगळ्यात मोठं आश्चर्य ते सांगितलं. महाभारतामध्ये यक्ष प्रश्नामध्ये प्रश्न आला, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? तर जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे स्मशानात दररोजच्या दररोज आपल्या समोर प्रेत जळत असताना सुद्धा आपल्याला आपण अमर आहोत असं वाटतं. हेच जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. आणि बाकी काही सोबत येत नाही हो. आपण केलेलं भगवत स्मरणाचं कर्मच चांगलं सोबत येत असतं. जीवन संपल्यानंतर चांगली दशा व्हावी, चांगली गती मिळावी असं आपल्याला वाटतं की नाही?
काही काही जणांचं या सुद्धा कन्सेप्ट क्लिअर नसतं. अगदी जीवनाचा वैताग आला ना, सगळेजण त्रास द्यायला लागले ना, की कधी लोक म्हणतात कधी एकदाच मरतो काही, म्हणजे त्यांना वाटतं एकदम मेलो म्हणजे सुटलो. मेलो म्हणजे सुटत नाही माणूस, अजिबात सुटत नाही. मेल्यानंतर तुम्ही जीवनात काय केलं याचा हिशोब करण्याकरिता, इंटरव्ह्यू घेण्याकरिता वरी तयार बसलेले असतात, माईक कॅमेरा लावून वगैरे. किती द्रव्य ते राष्ट्र काही दिलेस, परार्थी कधी शक्ती वेचलीस. किती वेळ मच्चिंतनी घालविला, विचारील अंती हरी तुम्हाला. जय जय रघुवीर समर्थ. चांगलं काम केलं तर चांगली गती होते, वाईट काम केलं तर वाईट गती होते. या दोनच गोष्टी सोबत येत असतात, बाकी काही सोबत येत, बाकी काही सोबत येत नाही. स्मरण स्मरण का म्हणतात? स्मरण म्हणजे काय? मरणाबरोबर येतं ते स्मरण. असे कोटी करू शकतो आपण. बाकी काय? आपण पैसा, लत्ता, अडका, साडी, माडी, घोडी, गाडी हे सगळे इथं राहणार. एका सुभाषितकारांनी सांगितलं, धनानी भूम पशवश्च गोष्टी, भार्या गृहद्वारी जनस्मशानी, देहश्चिताया परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एकः, पंढरीनाथ भगवान की. धनानी भूम पशवश्च गोष्टी, भार्या गृहद्वारी जनस्मशानी, देहश्चिताया परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एकः. धन कमवलं असेल घरातच राहतं. पशवश्च गोष्टी, काही गुरं ढोरं म्हशी कमवल्या असतील गोठ्यातून टाटा बायबा करतात. भार्या गृहद्वारी, बायको केली असेल तर घराच्या दारापर्यंत येण्याची अनुमती आहे. जनस्मशाने, आप्तेष्ट मित्रवर्ग बंधू नातेवाईक गोतावळा सगळा असेल स्मशानापर्यंत वाटी लावायला येतो. देहश्चिताया, एवढंच काय जाऊ द्या, ज्या देहाच्या सहाय्याने या जीवाने सर्व आयुष्य जीवन जगलं तो देह सुद्धा फक्त चितेपर्यंत आपली साथ देतो. बाकी काय येतं? कर्मानुगो गच्छति जीव एकः. जसं कर्म त्या प्रकारची गती. मग ते कर्म आपण चांगलं करावं, ते स्मरण आपण चांगलं करावं, भगवंताचं स्मरण व्हावं असं वाटतं. म्हणून मरणाचं स्मरण आहे बरं का. मरणाचे स्मरण असावे, दुश्चित्त कदापि नसावे. बरं, हे आपल्याला कळतं, आपल्याला शक्य आहे म्हणून तर संतांनी सांगितलं. नाहीतर सांगितलं असतं का? नाहीतर सांगितलं असतं का? आपल्याला शक्य म्हणून सांगितलं ना. बरं, एकदा का स्मरणाच्या कर्माला लागलं, एकदा का खरोखर प्रामाणिकपणे भगवंताचं चिंतन करायला सुरुवात केली, मग आपण ते म्हणतो ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद हे काही बाधत नाही. तुम्हाला सांगतो, काही बाधत नाही. फक्त मन तिथं लावण्याचा विषय, सुरुवात कुठून तरी करण्याचा विषय. लोकांचा फार मोठा प्रश्न असतो, काय करावं महाराज? संतांनी सांगितलं, महंतांनी सांगितलं, साधूंनी सांगितलं, अभंग वाचले, अंक केलं, तंक केलं, पण आमचं मनच लागत, मन लागत. हा फार मोठा प्रश्न, सगळ्यांचा प्रश्न. एक जण काकू माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या, काय सांगा महाराज, मी देवाचा जप करायला बसते, पण जप करायला बसलं की 10 वर्षापूर्वी सासूबाईशी झालेले भांडणच आठवत. मनच लागत. मला सांगा, मन कसं लागत? मी प्रतिप्रश्न विचारतो, मन लागल कसं? अनंत जन्मामध्ये विषयाचे, विकाराचे, प्रपंचाचे, संसाराचे संस्कार जर त्या मनावरती झालेले असतील तर सहजासहजी भगवंताच्या ठिकाणी मन कसं लागत? अहो, त्या मनाच्या मुसक्या ओढून त्याला तिथे बांधून आणून बसवावं लागेल. त्याच्याशिवाय लागेल का? पर्यायी त्याला गोड बोलावं लागेल, पर्यायी त्याला निग्रह करावा लागेल त्याच्याशिवाय ते येणार नाही ताळ्यावर. आणि सुरुवातीला त्याकरिता प्रयत्न करावे लागतील. माणूस प्रयत्नच करत नाही, मोकळा होतो, माझं मन लागत नाही आणि मला तिचं होत नाही आणि माझ्याने होत नाही आणि स्मरण मी करू शकत नाही आणि मरणाचं स्मरण चिंतात. या सगळ्या गोष्टी जाऊ दिल्या पाहिजे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना एका स्त्रीने प्रश्न विचारला. स्त्री ती म्हणाली, महाराज आपण नाम घ्या सांगता, पण माझं काही नाम घेण्यात मन लागत किंवा नामाविषयी मला प्रेम वाटत.
तेव्हा त्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी उत्तर दिलं, एखाद्या स्त्रीला लेकरू नाही म्हणा तर त्या स्त्रीला त्या लेकराविषयी प्रेम वाटेल का? लेकरू झालं नाही आणखीन प्रेम कसं वाटेल? बरं, लेकरू झाल्यावर मग सांगावं लागतं का बाई हे तुझं लेकरू आहे याच्यावरती तू प्रेम कर, असं सांगावं लागतं का? ते लेकरू आहे, मातृचित्त आपोआप प्रेम करते ती आई त्या लेकरावर. त्याप्रमाणे तुम्ही नाम घेतच नाही तर नामाविषयी प्रेम कसं वाटेल? विचार करतच नाहीत तर विचारांच्या विषयी तुम्हाला उत्कंठा कशी वाटेल? त्यामुळे आधी प्रारंभ केला पाहिजे, आधी स्मरण केलं पाहिजे. आणि एकदा त्या स्मरणाच्या कामाला लागलं ना किंवा बाकीचा भवसागर तुम्हाला त्रास देत नाही, की वास्तविकता आहे. आणि एकदा मरण आठवलं की बरोबर भगवान आठवतो, बरोबर देवाचं स्मरण होतच. त्याच्याकरिता एक दृष्टांत देतात. एक राजा होता म्हणे आणि त्या राजाला लेकरू बाळ नव्हतं म्हणून तो एका साधू बाबाकडे गेला. भक्कड ते साधू, त्यांनी आपल्या धुनीतली राख काढली. राजा म्हणाला, महाराज मला लेकरू नाही बाळ नाही केले, माझ्यावरती कृपा करा. तेव्हा त्या भक्कड साधूने धुनीतली राख दिली. चिमूटभर राख तू खा, तुझं कल्याण होईल, तुला लेकरू बाळ सगळं होईल म्हणाला. आता त्या राजाने त्या साधू बाबाने त्या राजाला दिली चिमूटभर राख, स्वतः खाली मुठभर. आता हा विषय पुढच्या प्रकरणात सांगतो, दृष्टांताच्या पुढच्या टप्प्यात सांगतो. पण दूत त्या राजाने आपली चिमूटभर राख खाल्ली, घरी गेला, त्याला लेकरू बाळ झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, व्यवस्थित झाला. पण ती चिमूटभर राख खाल्ल्याचा परिणाम पहा, लेकरू झालं, सर्व झालं, व्यवस्थित झालं, आता संसार चालू लागला. पण संसाराविषयी त्याला आता एवढं प्रेम वाटायला लागलं, एवढं प्रेम वाटायला लागलं, एवढा तो अडकला, एवढा तो त्याच्यात गुंतून पडला, काय करावं त्याला काही समजलं. आता राज्य कारभार नाही, देव नाही, धर्म नाही, पूजा नाही, पाठ नाही, स्तोत्र नाही, भगवंताचं भजन नाही, काही सारखं बायको पोरगो, बायको पोरगो, बायको. आता मरायची वेळ आली म्हणला, त्या चिमूटभर राखीनी लेकरू झालं, सगळ्या गोष्टी, पण आता विध्वंस व्हायची वेळ आली म्हणला. मला राज्याकडे लक्ष देणं होईना, मला धर्माकडे लक्ष देणं होईना, सारखं लेकरून बायको, लेकरून बायको, हे काय कामाचं आहे म्हणा. तेव्हा त्या राजाच्या मनामध्ये आलं, राजाच्या चिंतामध्ये, जाऊ द्या तिकडे काय बघायचंय, आपण आपल्या इकडे बघू. राजाच्या मनामध्ये अशी गोष्ट आली की मी चिमूटभर राख खाल्ली, माझ्या मनावर त्याचा एवढा परिणाम झाला, माझ्यावरती संसाराने एवढा पगडा कमावला. त्या साधूने तर माझ्यासमोर मुठभर राख खाल्ली होती ना, त्यांना कसं काय झालं? म्हणजे आम्हाला चिमुटीने होतं आणि त्यांना मुठीने कसं काय काही होत. म्हणून साधू बाबा त्यांच्याकडे पुन्हा हा राजा गेला. आणि राजा गेल्यानंतर साधू बाबांनी विचारलं, काय रे तुला लेकरू बाळ वगैरे काही नाही झालं? म्हणला, लेकरू झालं, सगळं झालं, पण काय करा म्हणाले महाराज, ती चिमूटभर राख खाल्ल्याचा परिणाम एवढा आता त्रस्त झालो, एवढा दुःखी झालो, एवढा संसार 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 करायला लागलो की काही सुधरसणं म्हणला. मला राज्य सुधरणं, मला धर्म सुधरणं, देव आठवणं, धर्म आठवणं, कुणी आठवणं. महाराज माझ्या मनात एक प्रश्न आहे, मला चिमूटभर राख दिली, त्याचा परिणाम माझ्यावरती एवढा झाला, माझ्यासमोर तुम्ही मुठभर राख खाल्ली होती, तुम्हाला कसं काय झालं? प्रश्न बरोबर आहे की नाही? प्रश्न बरोबर आहे की नाही? साधू म्हणले, असं कर राजा, आणखी चिमूटभर राख मी तुला देत होती, तू आता तुम्ही मरण म्हणलं, आता कशातच काही राहायचं नाही, आता काहीच राहायचं नाही म्हणलं मला. नाही, असेही राजा 3 दिवसात तू मरणारस, 3 दिवसात तू मरणारस. तू ही चिमूटभर, त्या राजाला आलं ना टेन्शन, असा चिंताग्रस्त झाला म्हणाल. तुम्हाला सांगतो, ती चिमूटभर राख खाल्ली, घरी गेला, कशाची बायको, कशाचा संसार, मरण दिसायला. रामा मला वाचव, कृष्णा म्हणून जे टाळून फोडायला सुरुवात केली. रामा रामा हरे हरे रामा, सारखं रामा बाबा, कृष्णा मला वाच, पांडुरंगा मला वाच. एक दिवस दर 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 घाम उठला सांगतो, पाय लटलट लटलट कापायला लागले. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस, त्याला मरण आलंच नाही, मरण आलंच नाही. पुन्हा गेला महाराज, महाराज मला मरण आलं नाही. साधू म्हणले, मरण येणारच नव्हतं म्हणले तुला वेड्या, मग खोटं कशाला बोलला? राजा, तू जो प्रश्न विचारलास ना, त्याला आम्हाला प्रॅक्टिकली उत्तर द्यायचं होतं. प्रॅक्टिकली कसं झालं? पहिल्यांदा जी राख मी तुला दिली होती ती तू खाल्लीस आणि तुला संसाराविषयी प्रेम वाटायला लागलं आणि सारखा तू संसार संसार करू लागलास.
दुसऱ्यांदा जी मी तुला राख दिली ना त्याचा सुद्धा परिणाम आधी दिलेल्या राखीसारखाच होणार होता. पण मी तुला मागे टोचणी लावून सांगितलं की तू 3 दिवसात मरणार आहेस. मग एकदा मी तुला सांगितलं की 3 दिवसात तू जाणार आहेस, मरणार आहेस. मग त्या मरणाच्या आठवणीच्या समोर तू चिमूटभर रात जरी खाल्लेली असलीस तरी पण तुला मग संसार आठवला का, बायको आठवली का, लेकरू बाळ आठवलं का, आणखी प्रपंच आठवला का, विषय आठवले का, विकार आठवले का? राजा म्हणला कशाचे विषय, कशाचा प्रपंच, कशाचा सर, मला मरण दिसायला म्हणलं समोर, मला ते सुधरत ना, पाय लटलटलं. हेच होतं म्हणले आमच्या बाबतीत. आम्ही कितीही मोठी राग खाऊ नाही तर कितीही संसारामध्ये हिंडू, आम्हाला काही होत नाही. का? कारण आमच्या हृदयामध्ये मरणाचं स्मरण असतं. एकदा मरणाचं स्मरण असलं की आपोआप भगवंत आठवतो, आपोआप भगवंताचं स्मरण होतं, आपोआप भगवंताच्या ठिकाणी मन लागतं. आणि ते सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. याकरिता म्हणून मनुष्य जन्मात आल्यानंतर विचार करायचा. पहिलं कारण काय? मनुष्य जन्म दुर्लभ आहे म्हणून विचार करायचा. दुसरं कारण काय? माणसाच्या जन्मात आल्याने विचार करणं सोपं आहे म्हणून विचार करायचा. तिसरं कारण काय म्हणाले महाराज? तर तिसरं कारण हे आहे की मनुष्य जन्म प्राप्त झाला म्हणूनच विचार करायचा. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं फार सुंदर वचन आहे. पावनी नर शरीर तो नृतरेची संसार पार, तोची आत्महत्या सत्य साचार उद्धवा, पंढरनाथ भगवान की जय. पावनी नर शरीर जो नृतरेची संसार पार, तोची आत्महत्यारा नर सत्य साचार उद्धवा. गमतीची गोष्ट याच्या पुढची, कोटी गो हत्या ब्रह्महत्येसी, प्रायश्चित्त आहे शास्त्रार्थेसी, परी आत्महत्या घडे जासी त्यासी प्रायश्चित्त असे ना. आपण आत्महत्या 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 म्हणतो, पण संतांनी खरी आत्महत्या कोणती याविषयी सांगितलं. खरी आत्महत्या कोणती? नर शरीर प्राप्त करून ज्याने भजन केलं नाही, ज्याने परमार्थ केला नाही आणि भवसागर तरुण जाण्याचा विचार केला नाही, तोच आत्महत्याला करणारा महापापी म्हणाले. बरं, आश्चर्याची गोष्ट पुढची, कोटी गो हत्या ब्रह्महत्येसी प्रायश्चित्त आहे शास्त्रार्थेसी. मग इतर सर्व पाप करा, करा म्हणजे तुम्ही करू नका, पण इतर सर्व पाप केले तरी पण त्याला शास्त्रांच्या मध्ये प्रायश्चित्त आहे. पण आत्महत्या जो करतो, आत्महत्याला जो महापापी असतो, त्याला शास्त्रांच्या मध्ये प्रायश्चित्तच नाही महाराज. शास्त्रांच्या मर्यादा एवढ्यात म्हणून आत्महत्या जो करतो ना माणूस, त्याचं सूतक सुद्धा शास्त्राने पाळायला नाही सांगितलं, विधिविधान सुद्धा करायला नाही सांगितलं. पण खरा आत्महत्याला कोणता? जो नामाशिवाय वेळ घालवतो, भजनाशिवाय वेळ घालवतो, तोच आत्महत्या. नावडे ज्या नाम तोच आत्महत्या. संत सज्जन सांगतात, निळा म्हणे पाप. निळोबाराय महाराजांचा अभंग आहे. काय म्हणतात? निळा म्हणे पाप मुख्य तेची साचे, नावडे देवाचे नाम मुखी. ज्याला मुखाने देवाचं नाव घ्यायला आवडत नाही तोच सगळ्यात मोठा पापी. माझा आपण विचार करा, आपण क्षणाक्षणाला किती मोठं पाप करतो. क्षणाक्षणाला विचार करण्याची, भजन करण्याची, चिंतन करण्याची सवय लागली पाहिजे. हा जो तुम्हा आम्हाला भेटलेला नरदेह आहे ना, एवढा सहजासहजी कोणाला भेटत नाही. आस करीती ब्रह्मादिक, देखोनी वाळवंटीचे सुख, धन्य धन्य हा मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, पावनी नर शरीर. काय काय या नरदेहाचं महात्म्य वर्णन केलं. या नरदेहानेच भगवंताची प्राप्ती होते. येणेची शरीर, शरीरा येणे शरीर, किंबहुना येर झारे चिरा पडे, गळती लागे अपाय मोठे विरळा जाणे, हे चिकुण नरदेही साधकू अवचितू होई नारायण. ज्ञानोबा वर्णन करतात तेव्हा समर्थ म्हणतात, धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पहावो, जो जो तिचे परमार्थ ना
नाना सुखे येणेद्वारे प्राप्त. सर्व सुख या नरदेहाच्या वाटेने आपल्याला भोगता येतात. आणि परम वैभवाकडे जायचं असेल, परम सुखाची प्राप्ती करायची असेल तर हा नरदेहच आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. नरदेहाच्या खालच्या योनी सुद्धा नाहीत बरं, आणि नरदेहाच्या वरच्या योनी सुद्धा नाही. म्हणजे पशु पक्ष्यालिकांच्या योनीमध्ये भजनाचं महात्म्य कळू शकत नाही. आणि नरदेहाची वरची योनी कोणती म्हणाले तर स्वर्गामध्ये जे असतात ना, इंद्र, वरुण वगैरे, हे सगळे सकाळ उपासना करण्याकरिताचे देव, ते त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत, त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण त्यांना सुद्धा परमानंद सोपा नाही. पुण्याचा पोटा संपला की दानकर खाली आपटतात. क्षीणे पुण्ये मर्त्य लोक विशंती. पशु पक्ष्यांना शब्दशक्तीने ज्ञान नसतं, आणि इंद्रादी देवांना शब्दशक्तीने ज्ञान असलं तरी भोगायला भेटलेले भोग त्या भोगांच्या मध्ये एवढे गुरफटलेले असतात ना की काय करावं त्यांना काही समजत नाही. कित्येकांना वाटतं स्वर्गामध्ये काय सुख आहे, स्वर्ग काय छान आहे, अप्सरा आहे, छानपैकी अमृताचे प्याले, एकदा एवढी तुटली की दानकर खाली आपण टाकतात, त्याच्या पुढे काही राहत नाही. व्यावहारिक उदाहरण देऊ का आपल्याला, नरदेह कसा श्रेष्ठ? मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला सगळ्यांना, अगदी सोपा प्रश्न आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आवडेल. मी जर तुम्हाला 1 किलो लोखंड दिलं, 1 किलो लोखंड दिलं आणि 1 किलो चांदी दिली आणि या दोन पैकी एक काहीतरी घ्या असं म्हटलं तर तुम्ही काय घ्याल? हे खरे बरं, अगदी खरे. अत्यंत सुंदर दृष्टांत. बाकी सगळे काय घेणार? चांदी घेते आजी, बरं का. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती, तरी पण दृष्टांतात घुसलो म्हणल्यावर सांगायला. पण मी जर तुम्हाला असं म्हटलं की 1 किलो लोखंड देतो आणि 1 किलो चांदी देतो, पण लोखंडाच्या सोबत परीस देतो, मग काय घेणार? मग म्हणाले आम्हाला लोखंड पाहिजे. का? कारण लोखंडाचा परिसाचा लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं, चांदीपेक्षा महागडा धातू तयार होतो. त्याप्रमाणे हा नरदेह आहे बरं, त्याच प्रमाणे हा नरदेह आहे. देवादिकांचा देह असेल चांदीचा, पण हा नरदेह असू त्या लोखंडाचा, पण संतांच्या सारखे परीस यांना प्राप्त झाले. एकदा त्यांचा स्पर्श आपल्या जीवनाला झाला की आपलं सोनं झाल्याशिवाय राहत. एवढा हा नरदेह श्रेष्ठ आहे. म्हणून नरदेहामध्ये आल्यानंतर विचार करायचा. याच्याकरिता आता आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं. विचार कोणी करायचा? माणसाने करायचा, नरदेह प्राप्त झालेल्या जीवांनी करायचा. आता म्हणाले विचार कधी करायचा, त्याच्यावरती उत्तर दिलं तुकोबाने म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षणाक्षणाला विचार करा, आता नका करू. फक्त बरं, आजच्या पुरता नका करू, एका 7 दिवसांच्या पुरता नका करू, आठवड्यापुरता नका करू, महिन्याचा नका करू, वर्षभराचा कायम विचार करावा. क्षणाक्षणाला विचार करा. त्या 3 गोष्टी आणखी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्या 3 गोष्टी, काही गोष्टींचा माणसाने विचारच करू, अजिबात विचार करू. काही गोष्टींचा थोडा विचार करावा आणि काही गोष्टींचा अखंड विचार करा. काही गोष्टींचा विचार करू नये, काही गोष्टींचा विचार थोडा करावा आणि काही गोष्टींचा विचार अखंड करावा. म्हणजे पहिल्या गोष्टीचा, कोणत्या गोष्टीचा विचार करू नये ते सांगा. ज्याचा विचार केल्यानंतर फजिती होते अशा गोष्टींचा विचार करू. त्याला एक दृष्टांत दिला जातो. एक गृहस्थ होते आणि ते गृहस्थ शेतात जात असताना त्यांना शेतातून जाताना वेटोळ्या शिंगाची म्हैस दिसली, म्हैस. आणि त्या म्हशीकडे त्या गृहस्थाने पाहिलं, उगाच विचार केला या म्हशीच्या शिंगामध्ये मी जर माझा पाय अडकला तर काय होईल, काही गरज आहे गौचामध्ये, काय आवश्यकता आहे का? उगाच विचार केला, पाय अडकवला
दररोज त्या म्हशीकडे त्यांनी पाहावं, आज उद्या परवा असं करत करत 7 दिवस गेले. आणि 8व्या दिवशी मात्र ठरवलंच, उद्या जर ही म्हैस दिसली की हिच्या त्या वेगळ्या शिंगामध्ये आपला पाय अडकवूनच पाहू, काय होतं ते बघू. दररोज त्या म्हशीकडे त्यांनी पाहावं. आणि 8व्या दिवशी शेतात जाताना ती म्हैस दिसली आणि त्यांना मोह अनावर झाला महाराज. त्या म्हशीला असं जवळ आलेलं पाहिलं आणि बरोबर तिच्या त्या वेगळ्या शिंगामध्ये ह्याने असा पाय अडकवला. आता एखाद्या म्हशीच्या शिंगामध्ये जर आपण आपला पाय अडकवला तर काय होईल? त्या म्हशीच्या चित्तामध्ये भीती निर्माण झाली, तिला धोका वाटला, हे काहीतरी आपल्याला करतो का काय की असं म्हणून जे गावात सगळे उधळली म्हणाल ती म्हैस, वाचवा वाचवा वाच, मोठमोठ्याने तिने ओरडायला सुरुवात केली, वाचवा वाचवा. सगळं अंग रक्त बंबाळ झालं, सगळ्या रस्त्याने फरफटत त्या म्हशीने त्याला ओढून दिलं. बरं ती तिची विटळी शिंग, आता याचा पाय अडकलाय, तो बाहेर निघायला तयार नाही. आता काय करावं, काय मोठमोठ्याने ओरडायला, वाचवा 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 वाचवा, काय करावं काय नाही. तितक्यात सगळे गावकरी जमले, काय झालं काय झालं. निरानरसिंहपूरचे होते बिचारे, दयाळू होते. कसं असं त्या गृहस्थाला त्या म्हशीच्या तावडीतून सोडव आणि विचारलं, कस काय रे बाबा, कस काय त्या म्हशीच्या तावडीत तू सापडला, जरा सांगा मला. तेव्हा त्या गृहस्थाने उत्तर दिलं, काय नाही म्हणलं, मी 7 दिवसापासून विचार करत होतो या म्हशीच्या शिंगामध्ये पाय अडकवला तर काय होईल. आज मात्र मी अडकवूनच पाहिला आणि हे बघा हे असं झालं. ती म्हैस उधळल्यानंतर जेवढं लागलं नाही त्याला, त्याच्यापेक्षा दुप्पट सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्याला पाडावं. करिता विचार वाया जाये वेळ, लटिकेते मूळ फजितीच. असा विचार करू. काही काही गोष्टींचा थोडा विचार करा म्हणा, अत्यंत थोडा. कोणत्या गोष्टीचा? संसाराचा थोडा विचार करा. पण साधारण कीर्तनात बसलेले असताना सुद्धा लोक कीर्तनात बसलेले, आता तुम्हीच नसतात म्हणतात, घरी काय सांग, दूध तापवायला ठेवले, हो आमचे हे आलेत का, बंड्या काय करायला, याच्यात जास्त लक्ष असतं. अहो तीर्थयात्रा सुद्धा सुखाने करत नाहीत लोक, तीर्थयात्रा सुद्धा. तो संसार मनातून जातच नाही, काही केलं जात. एक आजीबाई होत्या, त्या आजीबाईला म्हणलं, आजीबाई चला आता यात्रेला, बस झालं संसार, घर 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 बस झालं. आजीबाई म्हणल्या, नाही नाही माझ्या नातवाचं शिक्षण राहिले आणि तेवढं झालं की मग यात्रा कर. शिक्षण झालं म्हणलं, आजीबाई आता चला वारीला, बस झालं आता झालं शिक्षण. नाही नाही म्हणलं, शिक्षण झालं मग नोकरी नको का लागायची, नोकरी लागली की मग जाऊ वारी. बरं ठीक आहे, नोकरी लागली, शिक्षण झालं, नोकरी लागली, आजीबाई आता चला वारीला. कशाचं काय महाराज तुम्हाला कळतं का? नाही म्हणलं, काय झालं? अहो आता शिक्षण झालं, नोकरी लागली, माझा 2चे 4 हात नको करायचे. एकदा 2चे 4 हात झाले की मला मिळलं काय काम आहे, यात्राच करत बसायचं. बरं ठीक आहे, आता 2चे 4 हात झाले, 4चे 6 हात व्हायची वेळ आली. म्हणलं आता चला आजीबाई वारीला, बस झालं घर घर घर. आता आजीबाईला नाही म्हणायला कुठं तोंडे सांग, नाही म्हणायचंच नाही, चालायचं म्हणून चालायचं. त्याच्यामध्ये काही हे चला काही बिघडत, भाव नाही, भक्ती नाही, श्रद्धा नाही, सारखा प्रपंच संसार हृदयामध्ये अंतःकरणामध्ये. आजीबाईने आपली यात्रेला जाण्याची तयारी केली. बघा तुम्हाला सांगतो, तहान लाडू वेगळे, भूक लाडू वेगळे, सकाळची साडी वेगळी, दुपारची वेगळी, संध्याकाळची वेगळी. बरं ज्या रंगाची साडी त्याच रंगाची चप्पल, त्याच रंगाच्या बांगड्या, त्याच रंगाची पिन, त्याच रंगाचा रुमाल, त्याच रंगाचा बोट, अशी सगळी तयारी केली आणि आजीबाई निघाल्या वारी. नवीन सुनबाई होती, सुनबाईला नवीन सूचना सांगितल्या, हे बघ सुनबाई, आपल्या शेजारचे ना फार सज्जन आहेत म्हणून त्यांना काही देऊ नको, दिलं तर घेतल्याशिवाय राहू नको, देताना लहान वाटीने दे, घेताना मोठ्या वाटीने घे, अशा सगळ्या सूचना सांगितल्या आणि आजीबाई निघाल्या वारी. आता सूचना थोड्या जरी असल्या तरी सूचनांवरून तुम्हाला कळलं असेल की सासूरवास थोडा जरी झालेला असला तरी किती भयानक होतात. आणि अशा प्रकारच्या सासूचा सासूरवास बघून त्या बिचाऱ्या सुनबाईच्या शिरा उलट्या पडल्या आणि त्या शिरा आत झाकण्यासाठी त्यांनी शिरा भाजायला सुरुवात केली. काय गोड तू शिरा तयार केला तुम्हाला सांगतो, खमंग अगदी रवा भाजला, छान साजूक तूप, त्यात काजू किसमिस अशा छान केसर बदाम पिस्ता सगळं टाकलं व्यवस्थित आणि छान पैकी शिरा असा तो वाटीत बघा बघा तोंडाला पाणी सुटलं. तो शिरा तयार केला, वाटीत वाढला, पाट मांडला, शिरा खाणार. तोच तिकडे आजीबाई यात्रा निघाला, त्यांच्या मस्तकातली ट्यूबलाईट पेटली. अरे 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 मला म्हणल्या, हुकलं म्हणे काम महाराज. म्हणलं काय झालं आजीबाई? काय सांगा म्हणे, आमच्या घरी पिढ्यान पिढ्या चालत आलेलं लाकडी मिठाचं पाळ
आणि त्याला थोडीशी चीर पडली, ही नवीन सुनबाई फुटकं म्हणून फेकून द्यायची. ते सांगण्यासाठी धाप 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 पावले टाकली सासूबाई. खरी घराच्या दरवाजावर 2 हात टेकले, म्हणल्या सुनबाई. त्यांनी तशीच ती वाटी पाटाखाली लोटली. म्हणल्या काय सासूबाई, आता मला सांगा या आजीबाईला देव भेटेल का? तुकोबाराय सांगतात, ऐक ऐक सुनबाई जतन करी दूध गाई, आवाज चालली पंढरपुरात वेशीपासून. ऐक ऐक सुनबाळे जतन करी फुटके माडे, आवाज चालली पंढरपुरात वेशीपासून आली घरा. अशी देते म्हणा. संसाराचा विचार करावा पण थोडा करावा. अंगलट येईल एवढा करू नये. त्याला एक आणखी पर्यायी मुद्दा आहे. बरं मला सांगा आपल्याला काय पाहिजे? मोकळ्या मनाने आपण सांगा. बरं कुणी असं विचारत नाही डायरेक्ट तुम्हाला काय पाहिजे. या गादीवरून मी विचारतो काय पाहिजे तुम्हाला? आपल्याला काय पाहिजे? सुख पाहिजे, आनंद पाहिजे. कुणाला इथं बसलेल्यांपैकी दुःख पाहिजे? कोणाला दुःख नको, सुख पाहिजे म्हणाले. बरं ते सुख सुद्धा एका मिनिटाचं नको, एका वर्षाचं नको, एका महिन्याचे नको, कायम पाहिजे म्हणाले. पाण्याच्या धारेसारखं नाही, तेलाच्या धारेसारखं पाहिजे. कशी तेलाची धार अखंड पडते बघा, तसं सुख द्या म्हणाले. ते सुख नेमकं कुठे आहे? संसारात आहे काय? संसारात सुख आहे काय? संसाराचा विचार थोडा कामापुरता का करायचा? कारण जे सुख आपल्याला पाहिजे ते सुख संसारात नाहीच आहे. किती संतांनी सांगितलं, किती किती संतांनी सांगितलं. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. सारखे आपण तृप्ती शोधतो. आता मला शांती भेटेल, मग मला समाधान भेटेल, आता मला सुख भेटेल. संसार करून कोण सुखी झाले किंवा मला सांगा? जगामध्ये कोणीही पहा, फक्त संसार करून कोणीही सुखी झालेलं नाही. तृप्तीची अवस्था संसारात नाहीच, अतृप्त अवस्था आहे, दुःख आहे. सुख पाहता जव्हा पाडे, दुःख पर्वता एवढे. माहिती की पाठे की नाही आपल्या सर्वांना? दुःख पर्वता एवढे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही, कुठेच सुखाचा विचार नाही. भर्तृहरींनी सांगितलं, भोगान भुक्ता वयमेव भुक्ताः, तपोन तप्तं वयमेव तप्ताः, कालो न यातो वयमेव याताः, तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णाः. जय जय रघुवीर समर्थ. काय म्हणाले? भोगान भुक्ता वयमेव भुक्ताः. आम्ही भोगांना भोगलो नाही म्हणाले. संसारात काय अवस्था आहे? आम्ही भोगांना भोगलो नाही, भोगांनीच आम्हाला भोगून मोकळा केला. तपो न तप्तं वयमेव तप्तः. आम्ही तपाने तप्त झालो नाही, संसाराच्या तापाने आम्ही तप्त झालो. कालो न यातो वयमेव याताः. काळ गेला नाही, आम्ही निघून जाण्याची वेळ आली. मग शेवटी काय झालं? तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णाः. अहो तृष्णा गेलीच नाही, संसारात ताण कायम राहते. आता एक बंगला बांधला, आता काय पाहिजे तुम्हाला? काही नाही. दुसरा बंगला झाला म्हणजे मग काही पाहिजे. मग दुसरा बंगला झाला की नाही, लेकराचं लग्न राहिले तेवढं झालं की मग काही पाहिजे. मग लग्न झालं, लेकराला लेकरू व्हायचं राहिले तेवढं झालं की काही पाहिजे. मग आणखी लेकराला लेकरू झाले, त्याचं शिक्षण झालं पाहिजे. मग असं वाढत जातं, ते काही कमी होणार नाहीये. आशापाश वाढत जातो, मायाजाळ वाढत जातं, तहान भागत नाही वाढत जाते. आणि मग हळूहळू आपल्याला वाटतं तहान भागली, तहान भागत नाही महाराज, आपण भागण्याची वेळ. तृष्णा जीर्णा वयमेव जीर्णा. तृष्णा जीर्ण होत नाही, आपण जीर्ण होण्याची वेळ येते. हा संसार. या संसारामध्ये कुठेच सुख नाही. म्हणून या संसाराचा कामापुरता विचार करायचा. काही काही गोष्टींचा विचार करूच नाही हे ठरलं, काही काही गोष्टींचा थोडा करायचा हे सुद्धा ठरलं. मग काही काही गोष्टींचा विचार
अखंड करायचा. कोणता विचार म्हणाले? कोणता विचार करायचा? आहे मी कोण हा करावा विचार, आहे मी कोण हा करावा विचार, आहे मी कोण हा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, आहे मी कोण हा करावा विचार, आहे मी कोण हा करावा विचार, आहे मी कोण हा करावा विचार. पंढरनाथ भगवान की आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे, मी कुठे, मला कुठे जायचंय, मी कशाकरिता आलोय याचा विचार क्षणाक्षणाला करावा. कधी करायचा? क्षणाक्षणाला. आणि कशाचा करायचा? मी कोण आहे, मी कोणाचा भक्त आहे, कोण माझा खरा जीवनामध्ये मित्र आहे, कोण माझा साथी, याचा विचार केला पाहिजे. यालाच म्हणायचं भवसिंधू तरणाचा विचार. पुढचा विचार फार विस्तृत आहे, पण एक छोट्या शब्दात सांगून जातो. आणि अभंग तसा फार विस्तृत आहे, चिंतनीय आहे, मोठा आहे. त्याचं पर्याप्त चिंतन आता होऊ शकणार नाही. पण कुणी करायचा? माणसाने करायचा. कधी करायचा? क्षणाक्षणाला करायचा. कशाचा करायचा? भवसिंधू कसा तरुण जावा याचा करायचा. काय डोळ्यासमोर ठेवून करायचा? मग म्हणाले नाशिवंत देह जाणार सकळ, देह जाणारे हे डोळ्यासमोर ठेवून करायचा. आयुष्य खातो काळ सावधान, काय डोळ्यासमोर ठेवून करायचा? मरण डोळ्यासमोर ठेवून करायचा. आणखी सांगितलं, म्हणाले कशाच्या माध्यमातून करायचा? मनाने विचार करायचा नाही, आचरट गचरट विचार करायचा नाही. मग योग्य विचार व्हावा असं जर वाटत असेल, विवेकयुक्त विचार व्हावा असं जर वाटत असेल, तर चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. मग कशाच्या माध्यमातून विचार करावा लागेल? संतांच्या संगतीच्या माध्यमातूनच विचार करावा लागेल. म्हणून म्हटले संत समागमी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थी. आणि मग काय टाळून विचार करायचा? तर इहलोकीचे प्रलोभन टाळून विचार करायचा. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुवे भरून राहो, पंढरनाथ भगवान की. हे जगद्गुरु तुकोबारायांनी पूर्वरंगाच्या अभंगात सांगितलं. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू.
आमचे सर्वांचेच लाडके गंगाधर काका या ठिकाणी पेटी वाजवायला सेवा करायला, आमचे लाडके दिनकर काका या ठिकाणी तबल्याची साथ करायला आले, परंतु आज मृदंगावरती बसले. आणि आमचे मित्र उपेंद्र महाराज तबल्यावरती साथ करायला आले. सर्वच जण अगदी उत्तम साथ करतात, तर यांच्या कलेची सुद्धा सेवा भगवंताच्या चरणी व्हावी. मी काकांना विनंती करते, पद गावं, तदनंतर उत्तर रंग चिंतन आपण करू. श्रीराम. काकडं फिरलं ते भक्ती इकडे आहे. मोत्यांचे दाणे हरा विठ्ठला आई नाही. Yeah.
मध्यंतराचं भजन घेऊया. सर्वांनी अगदी शांत चित्ताने मन लावून असा विचार करूया की भजन करताना जीवनातला सर्वात महत्वाचा वेळ आपण त्या ठिकाणी कारणी लावत आहोत. कथा, कीर्तन, भजन, पूजन, अर्चन सगळं परमार्थ केवळ या 2 क्षणाकरिता असतो की ज्या क्षणाच्या मध्ये आपण अत्यंत निर्मल चित्ताने भगवंताशी पूर्ण समर्पित होऊन भजन करावं आणि त्याच क्षणांची वृद्धिंगती व्हावी आणि तोच विचार क्षणोक्षणी व्हावा. याकरिता जीवनातला अत्यंत महत्वाचा वेळ आपण या ठिकाणी कारणी लावत आहोत असा प्रत्येकाने सद्विचार करून अगदी ताठ बसूया, शांतपणे डोळे झाकूया, प्रभू रामचंद्राचं ध्यान करूया आणि भगवंताचं भजन. रघुपती राघव राजा
वेदांचे वैभव जगादाविण्यासाठी वेदांचे वैभव जगादाविण्यासाठी माधुर्य भक्तीचे गीत घेऊन होती वेदांचे वैभव जगादाविण्यासाठी माधुर्य भक्तीचे गीत घेऊन होती ज्ञानेश्वर कन्या भूमीवरी अवतरली ज्ञानेश्वर कन्या भूमीवरी अवतरली विश्वात समन्वय पहाट आता फुटली विश्वात समन्वय पहाट आता फुटली जगी भाग्यवान जे भजले या श्री चरणात जगी भाग्यवान जे भजले या श्री चरणात ज्ञानेश्वर तात्पर पार करतील करुणा वेदांचे वैभव जगादाविण्यासाठी माधुर्य भक्तीचे गीत घेऊन होती माधुर्य भक्तीचे गीत घेऊन होती माधुर्य भक्तीचे ज्ञानेश्वर महाराज की जय. प्रसंग असा महाराष्ट्रामध्ये जगाच्या पाठीवर झाला नाही असा अत्यंत विलक्षण अवतार झाला. त्यांच्या अवतार कार्याचं स्मरण त्यांच्या वाङ्मयाचं चिंतन आपल्याकडनं झालं नाही घडलं नाही किंवा ते प्रसिद्धी परांमुख राहिलं हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं की आणखी काय हा कधी कधी मला प्रश्न पडतो. पण महाराष्ट्रामध्ये एक असा अद्भुत संत होऊन गेला की ज्यांची तुलना कशाशीच होऊ शकत नाही असे ते अत्यद्भुत संत विलक्षण संत म्हणजे प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या श्रीकृष्ण पत्नी पंचरतिका गोपिका अवतार अशा प्रकारचे संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज जे स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणायचे जे पंचरतिका गोपिकेचे अवतार आणि श्रीकृष्ण पत्नी स्वतः अवघ 1 वर्षाचं वय डोळ्यामध्ये चुकीचं औषध घालण्यात आलं म्हणून हे गुलाबराव महाराज जन्मासाठी आंधळे झाले. बरं आणि भविष्यात अवघ 33-34 वर्षांचं यांचं आयुष्य होत. पण त्या अवघ्या अल्प आयुष्यामध्ये सुद्धा ज्या गुलाबराव महाराजांनी ब्रज अवध हिंदी मराठी आणि संस्कृत अशा अनेक भाषेमध्ये जवळपास 3,500 अधिक पद 2,500 अधिक अभंग जवळपास 2,000 अधिक गवळणी आणि 7,000 अधिक ओव्या लिहिल्या. आंधळे असताना अवघ्या 30 वर्षांच्या आयुष्यामध्ये ज्यांचे 100हून अधिक ग्रंथ आहेत अशा प्रकारचे अद्भुत असीम प्रज्ञा असलेले प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज. त्यांनी त्यांच्या एका पदामध्ये सांगितलं मी आंधळा नाही म्हणाले
चुकीचं औषध घालण्यात आलं म्हणून आंधळे पण त्यांना आलं. पण त्यांनी सांगितलं मी आंधळा नाही, ही जी दृष्टी आहे ना म्हणाले, जी बाहेरचं बघते त्या दृष्टीचं बाहेरचं बघणं बंद केलं मी आणि ती दृष्टी आत वळवली. लोक काय म्हणून मला आंधळे म्हणतात काही कळत नाही मला, पण बाहेरचं बघणारी दृष्टी तिला आत वळवलं, एवढाच काय तो फरक म्हणा. मुरडुनिया उलटविली नयन बाहुली, नंद तनय मंचकी मी शयन पावली, ज्या स्थळी मी जाई तेथ नित्य राहिला, त्यजुनी काम आज श्याम दृष्टी. काय अथांग त्यांचं वाङ्मय, काय अप्रतिम त्यांची पद आहे. असे गुलाबराव महाराज यांच्या चरित्रातील एक प्रसंग आहे. वय वर्ष 18, लहान बालक एका गावामध्ये गुलाबराव महाराज गेले आणि त्या गुलाबराव महाराजांचा ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करतात असा एवढा सुंदर प्रचार प्रसार झाला. त्या गावामध्ये हिराबाई नावाची वेश्या राहायची. त्या हिराबाईला कुठून तरी कळलं की आपल्या गावामध्ये गुलाबराव महाराज आहे. प्रज्ञाचक्षु, ज्ञानेश कन्या, श्रीकृष्ण पत्नी, पंचरथिका, गोपिकावतार अशा प्रकारचे संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज आपल्या गावी आले. हे ऐकलं मात्र आणि त्या हिराबाईच्या मनामध्ये महाराजांच्या दर्शनाची उत्कंठा निर्माण झाली, अत्यंत उत्कंठा निर्माण झाली. आपण यांचं दर्शन घेतलं पाहिजे. आपण यांचं दर्शन, या हिराबाईला कधी परमार्थातलं प माहित नाही, अध्यात्मातलं अ माहित नाही, पण संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला आहे की नाही. संतांचे संगती, मनोमार्गे गती, आकळ आवा श्रीपती, येणे पंथे आहे की नाही. संत समागमी तरुणी आवडी, करावी तातडी परमार्थी आहे की नाही. अहो संतांचं चरित्र एवढं सुंदर आहे, एवढं अप्रतिम आहे आणि एवढं करुणाळू, कृपाळू, दयाळू आहे की आपलं चरित्र एखाद्या माणसाने ऐकलं तरी त्या जीवनातले पाप धुवून टाकण्याचं सामर्थ्य संतांच्या चरित्रात आहे. हिराबाईंनी फक्त ऐकलं की गुलाबराव महाराज आपल्या गावी आले आणि तिच्या मनामध्ये आशा निर्माण झाली, एक तीव्र इच्छा निर्माण झाली की आपण यांचं दर्शन घ्यावं आणि आपल्या आत्मकल्याणाची कामना, विचारणा, पृच्छा, जिज्ञासा यांच्या चरणी करा. काही पार्श्वभूमी होती का? पण गुलाबराव महाराजांचं नाव ऐकलं मात्र आणि तिच्या अंतःकरणात मुमुक्षुता निर्माण झाली. हे संतांचं चरित्र. हा संतांच्या लांबून भेटलेल्या संघाचा परिणाम. का वाटलं हिराबाईला असं? एवढं जीवनामध्ये चुकीचं कर्म केलं तरी पण तिला कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये वाटतं नाही आपण चांगलं व्हावं, आपलं जीवन गुलाबराव महाराजांच्या सारखं असावं. अहो महाराजांच्या जीवन चरित्राकडे पाहून तिला स्वतःच्या चरित्राची घृणा वाटायला लागली. घृणा वाटायला. मनुष्य हा हिराच असतो. मला सांगा, एखादा हिरा चिखलामध्ये पडला आणि चिखल त्या हिऱ्याला लागला, वरून दिसायला घाण दिसेल की नाही, पण स्वच्छ अगदी तो चिखल आपण बाजूला सारला आणि तो हिरा स्वच्छ केला तर तो नख चमकतो का? त्याप्रमाणे आपलं जीवन आहे बरं. विषयाचा चिखल आपल्यावरती लागला, विकारांचा चिखल आपल्यावरती लागला, संतांच्या संघाने त्याला धुवून काढला ना की मग आपण आहे तसे लख चमकणारेच आहोत. परमात्म्याचा अंश आपण आहोत. ममय वांशो जीव लोके जीव भूतः सनातनः मनःष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति आहे की नाही. हिराबाईला अंतःकरणातून वाटलं की महाराजांचं दर्शन आपण घ्यावं, त्यांच्या चरणी जावं, त्यांना प्रार्थना करावी. बरं, महाराजांचं दर्शन घ्यायचं म्हटल्यानंतर काही प्रोटोकॉल, आधी पत्र पाठवलं महाराज आपल्या दर्शनाला यायचंय म्हणा. आता तिला वाटलं बिचारे भाव देतील नाही देतील, जवळ येऊ देतील. आता आपण एवढे जन्मजन्मांतरीचे पातकी घातकी, आपल्याला कशाला कोण जवळ येऊ द्यायला लागले. पण संत कसे असतात, किती कृपाळू संत असतात. करुणेचा अथांग सागर असलेले गुलाबराव महाराज ये बाई म्हणाले, तुला मी दर्शन देतो, तुझ्या काय ज्या इच्छा आहेत, काय जे प्रश्न आहेत ते सोडवितो. हे ऐकलं मात्र हिराबाईला कोण आनंद झाला आणि हिराबाई महाराजांच्या दर्शनाला गेल्या.
बोलू लागले हो. तसं तर गुलाबराव महाराजांचंच पद आहे, पण मीराबाई म्हणते आंधळे लोचन पांगुळे चरण, आंधळे लोचन पांगुळे चरण, बारा वाटा मन धावता हे, धावता हे, बारा वाटा मन धावता हे. महाराज, 12 वाटांनी माझं मन पळतं. आयुष्यात पाप केले, चुकीचे काम केले, माझा उद्धार व्हावा कसा? बरं, हा जीव असा, हा देह असा क्षणिक जीवित नाही भरवसा, क्षणिक जीवित नाही भरवसा. न केला सहसा संत संग, न केला सहसा संत संग, आंधळे लोचन पांगुळे चरण, बारा वाटा मन धावता हे. महाराज, आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करा. दिसेल उचित तैसे आता करा, दिसेल उचित तैसे आता करा, करा. स्वामी ज्ञानेश्वरा माया बापा, माया बापा, माया बापा, माया बापा, माया बापा. स्वामी ज्ञानेश्वरा माया बापा, माया बापा, माया बापा. दिसेल उचित तैसे आता करा. महाराज, माझ्यावरती करुणा करा, कृपा करा. सांगा मला कोणत्या वाटेने जाऊ, काय करू? मला माझ्या जीवनाची घृणा वाटते. तेव्हा गुलाबराव महाराजांनी सांगितलं, असं कर हिरे, जवळची ज्ञानेश्वरी तिला दे. ही ज्ञानेश्वरी तू वाचत जा म्हणे, तुझं कल्याण होईल. आता बाई म्हणली, मला वाचताच येत नाही, ज्ञानेश्वरी कवा वाचावी? साहित्य सोनियाची खाणी असली ती ज्ञानेश्वरी उत्तम प्राध्यापकाला सुद्धा वाचता येईल की नाही सांगता येत नाही, अर्थ कळेल की नाही सांगता येत. बरं, असे असे अभ्यासक पाहिले 108 पारायण करणारे ज्ञानेश्वरीचे म्हणाले, पहिल्या पारायणात वेगळाच अर्थ कळला, दुसऱ्या पारायणात वेगळाच अर्थ निघाला, तिसऱ्या पारायणात आणखी वेगळा काहीतरी भाव आला, चौथ्या पारायणात आणखी निराळा अर्थ कळाला. ही ज्ञानेश्वरी कशी वाचावी म्हणाले? वाचता येत नाही, काय चिंता करू नको, ना वाचता येत नको वाचू, काही बिघडत नाही. काय कर, या ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओळीच्या प्रत्येक ओळीवरून बोट फिरवत जा आणि काय कर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली एवढंच म्हणत जा, बघ तुझं कल्याण होते. हे शब्द ऐकले मात्र आणि हिराबाईच्या नेत्र कमलांच्या मध्ये अश्रुधारा वाहू लागल्या. ज्ञानदेवी हिरे सदा माझी, ज्ञानदेवी हिरे सदा माझी, ज्ञानदेवी पापनाशाची वाटणीच साची, पापनाशाची वाटणीच साची.
ज्ञानाची मुखात माऊली ज्ञानात माऊली 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 ज्ञानाची मुखात माऊली ज्ञानात जाशील तू सुखात. हिराबाईला कोण आनंद झाला. आजपासून तिचा एकच धंदा, एकच काम, सकाळी उठावं, स्नान करावं, घरची काय जी कामं असतील ती आटोपावी, आपल्या गुरु माऊलींनी दिलेली ज्ञानेश्वरी काढावी, तिच्या प्रत्येक ओवीच्या प्रत्येक ओळीवरून बोट फिरवावं आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. आजीवन याच मंत्राचा जप, याच जपाचा ध्यास घेतला, अत्यंत पुण्य झालं, पाप सगळे जळून गेले, जीवनातल्या कुकर्मांचा नाश झाला, प्रवृत्ती चांगली झाली, शमदमानी षट संपत्ती कमावली, वैराग्य येत गेलं, पुण्य वाढायला लागलं. केवळ पुण्य नाही, शुद्ध पुण्य वाढायला लागलं. भगवंताच्या ठिकाणी भाव जडला, माऊलींच्या ठिकाणी भाव जडला आणि असं करत 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 वय निघून चाललं. सारखं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. अहो या नामाचा प्रताप एवढा, कधी परमार्थातलं माहित नसणारी ही बाई, हिला कळलं की आपला अंतकाळ जवळ आला. अंतकाळ कळलं सोपी गोष्ट नाही. तिला कळालं आज आपण जाणार आहोत, म्हणून तिने सगळ्या आप्तेष्टांना जमवलं, सगळ्या घरच्यांना जमवलं, शांतपणे ज्ञानोबरायांचं नाव मुखातून घेऊ लागली, स्नान केलं, माऊलींच्या चरण कमलांचं तीर्थ सेवन केलं, ज्ञानेश्वरी हृदयाशी धरली. बरं ज्ञानेश्वरी हृदयाशी धरली आणि ज्ञानेश्वर माऊली मुखामध्ये सर्व आप्तेष्टांना सांगितलं, हे बघा आता मी जाते, बरं आता मी जाते, मी गेल्यानंतर माझी एकच इच्छा पूर्ण करा, माझे एकच काम करा. मी गेल्यानंतर माझ्या गुरु महाराजांना सांगा की त्यांनी जे साधन मला दिलं होतं ना, त्या साधनाप्रमाणे त्यांची हिरा त्यांना एवढंच सांगा की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली म्हणत म्हणत गेली. सांगाल ना. सगळ्यांनी साश्वनेत्रांनी हो म्हटलं आणि जसं सर्वांनी हो म्हटलं तसा आपला प्राण त्यांनी त्यागला, देहबंधन सोडली. अहो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली म्हणत म्हणत ही हिरा ज्ञानोबारायांच्या जवळ गेली. बरं आणि जेव्हा आप्तेष्टांनी नातेवाईकांनी ही गोष्ट गुलाबराव महाराजांना सांगितली, तेव्हा एखादं लहान लेकरू रडतं त्याप्रमाणे गुलाबराव महाराज रडतात. माझी हिरा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली म्हणत 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 ज्ञानोबारायांच्या जवळ माझ्या आईच्या जवळ गेली. बरं काय म्हणाले होते गुलाबराव महाराज, तयात पाशी जाशील तू सुखात, अत्यंत सुखाने ज्ञानोबाराय म्हणत म्हणत ही हिराबाई ज्ञानेश्वर माऊलींच्या जवळ गेली. संतांच्या चरित्राचं, संतांच्या सहवासाचं आणि संतांच्या उपदेशाचं काय महात्म्य आहे. विश्वास गुरुवाक्येषु स्वस्मिन दीनत्व भावना, या न्यायानं संतांच्या वचनांच्या वरती आपण जर विश्वास ठेवला तर ते वचनच जीवनाचं कल्याण करतात, ते वचनच जीवनामध्ये आपल्याला खरा मार्ग दाखवतात. इतर कोणी आपल्याला हिताची कामना सांगत नाही.
इतर कोणी आपल्याला हिताची वाट सांगत नाही. हिताचा मार्ग कोण दाखवतात? संत दाखवतात. पापी असलेली हिराबाई सुद्धा अत्यंत शुद्ध पुण्यवती झाली आणि अत्यंत सुखाने ज्ञानोबारायांचं नाम घेत 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 ती ज्ञानोबारायांच्या जवळ गेली. कोणामुळे झालं? संत श्रेष्ठ गुलाबराव महाराजांच्या. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावः याति नास्त्यत्र संशय. यः प्रयाति समद्भावः याति नास्त्यत्र संशय. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. क्षणाक्षणाला नामस्मरण, क्षणाक्षणाला विचार कशाकरिता करायचा? कारण शेवटच्या क्षणी आपल्या हृदयाच्या द्वारे परमात्म्याचं स्मरण व्हावं याच्याकरिता. आणि तो विचार कुणाच्या माध्यमातून करायचा? संतांच्या संगतीच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे हा संतांच्या संगतीच्या माध्यमातून हिराबाईंनी विचार केला. मग म्हणाले त्यांनी तर ज्ञानेश्वर माऊलींचं नाम घेतलं, देवाचं कुठं घेतलं? एक स्पष्ट सांगू इच्छितो, एक संकल्पना आपल्या मनात स्पष्ट झाली पाहिजे. आपण संतांचं नाम घ्या नाहीतर देवाचं नाम घ्या, दोन्हींचं फळ एकच. कारण भक्तिशास्त्राला संत आणि भगवंत यांच्यातला भेद मान्यच नाही. तस्मिन सज्जने भेदाभावात ही नारदीय भक्ती सूत्रामधलं सूत्र आहे. भगवंत आणि संत वेगळे असतात का? नाही. आपण राम म्हणावं वा कृष्ण म्हणावं किंवा ज्ञानेश्वर माऊली म्हणावं, अर्थ एकच, फळ सुद्धा एकच. शांतीब्रह्म एकनाथ महाराज काय म्हणतात? ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम. काय अथांग महात्म्य या संतांचं. त्याप्रमाणे क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत भगवत विचार केला पाहिजे, जेणेकरून आपली सद्गती होईल, उत्तम गती होईल. क्षणापासून ते क्षणाक्षणापर्यंत आणि क्षणाक्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत तुकोबारा सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. साई सेवा भगवान नृसिंहांच्या चरणी अर्पण करतो. कीर्तन सेवेत जेवढं काही चांगलं वाटतं ते माझे सद्गुरू परमपूज्य स्वामी गुरुदेव गिरिजी महाराजांनी ज्या काही चुका झाल्या असतील त्या मात्र माझ्या. आपण सर्व श्रोत्यांनी उदार अंतःकरणाने त्या चुका पडतात घ्याव्या. माऊलींच्या मागे विनवणी करतो, न्यून ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे हे जेवढे विनवितो असेल. सर्व श्रोत्यांच्या चरणी नमस्कार, सर्व साथीदारांच्याही चरणी नमस्कार, आयोजक संयोजकांच्याही चरणी नमस्कार. ज्यांच्याकडे मी कीर्तन शिकलो त्या योगेश महाराजांच्या चरणी नमस्कार करतो, धैर्यही करतो आणि वाणीला आज कोणता विराम देतो. करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, नाशी बंधने जाणार सगळं, नाशी बंधने जाणार सगळं, नाशी बंधने जाणार सगळं, आयुष्यात सावधान. पंढरीनाथ भगवान
सदा सर्वदा योग तुझा रहावा तुझे कारणी उपेक्षू नको गुणवंता धर्मा रघुनायक